हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। त्या 10 मे वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे 2024 मधली अक्षय तृतीया। आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा हा सण आहे। अक्षय तृतीयेला अखातीत असं सुद्धा म्हटलं जातं। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं। तर अक्षय तृतीयेला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आयुष्यामध्ये प्रगती होते। त्याचप्रमाणे या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत शुभ असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे आपण पौराणिक ग्रंथांचा जर विचार केला तर या दिवशी केलेले शुभ आणि धार्मिक विधी यांचं फळ दीर्घ काळापर्यंत आपल्या सोबत राहतं। आणि या दिवशी सूर्य आणि चंद्र उच्च राशीत आहेत आणि त्यामुळे दोन्ही आपल्याला शुभ फळ हे देणार आहेत। तर या दिवशी केलेली कामे कधीही नष्ट होत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व काही चांगली कामं करायची आहेत, जेणेकरून त्याचं चांगलं फळ हे आपल्याकडे अक्षय राहील। आणि त्यासोबतच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म किंवा पाप हे करायचं नाहीये, नाही तर वाईट कामं आणि कर्म ही आपल्या सोबत आयुष्यभर शाश्वत राहतील। तर अशा या 2024 मधल्या अक्षय तृतीयेचा प्रारंभ हा 10 मे उद्या सकाळी 4:17 होणार आहे आणि ही तिथी 11 मे रोजी सकाळी 2:05 संपणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया उद्या 10 मे रोजी आपण साजरी करणार आहोत। उद्या शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ही तिथी साजरी करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे। काही उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। तर हे उपाय प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीने म्हणजे घरातल्या मुख्य स्त्रीने करायचे आहेत। जर घरातल्या स्त्रीने हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी चिरकाल वास्तव्य करेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि त्यामुळे आपल्या घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा नष्ट होईल। तर अशी कोणते 5 उपाय आहेत जे आपल्याला या उद्याच्या दिवशी करायचे आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं त्यासोबतच नवीन मालमत्ता खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। यासोबतच एखादा नवीन व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल, महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा या दिवशी केलं जातं। असं म्हटलं जातं की या दिवशी आपण कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी महत्त्वाची कामं केली जातात। तर हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असा आहे आणि त्यामुळे कोणत्याही कामांसाठी किंवा वस्तू खरेदीसाठी किंवा मालमत्ता घेण्यासाठी किंवा कुठलाही नवीन मुहूर्त आपल्याला या दिवशी पाहिला जात नाही। अक्षय तृतीयेला आपण या सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकतो। अक्षय तृतीयेला आपल्याला पितरांच्या सेवा सुद्धा करायच्या असतात, घरामध्ये लक्ष्मीची पूजा सुद्धा आपण करत असतो। आपल्या घरातील जी स्त्री असते तर ती घरातील लक्ष्मी असते, मग ती आई असेल, सून असेल किंवा मुलगी असेल। घरामध्ये जी कोणी मुलगी असते किंवा जी स्त्री असते तर ती घरामध्ये आपल्या साक्षात लक्ष्मी असते। पहा, आपले गुरु माऊली सांगतात की ज्या घरातील स्त्री खुश असते, कधीही नाराज नसते, त्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी स्थिर राहते, त्या घरामध्ये कधीही पैसा धनसंपत्ती कमी पडत नाही। आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातल्या स्त्रीने ही 5 कामं करायची आहेत। तर पहा, अक्षय तृतीयेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे घरातल्या स्त्रीनेच नाही तर सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे। उठल्यानंतर घरातल्या स्त्रीने सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता ही करायची आहे। आता बघा, आपल्या घरातली सर्व जाळी जळमाट काढून टाकायची आहे, त्यासोबतच घरातली फरशी तुम्हाला स्वच्छ करायची आहे। यानंतर घराचा उंबरठा, घरातलं अंगण तुम्हाला स्वच्छ करायचं आहे, घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला ही सर्व स्वच्छतेची कामं करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर घराची साफसफाई करायची नाहीये। स्नान केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या
उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे कारण हळद जी आहे तर ती शुक्र ग्रहाला आणि गुरु ग्रहाला मजबूत म्हणजे स्ट्रॉंग करत असते आणि म्हणूनच उद्या शुक्रवार आहे। आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत करायचा असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येत नाही। त्यासोबतच नेहमी आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही टिकून राहते। कारण पहा शुक्र ग्रह हा धनाचा कारक मानला जातो आणि धनाशी संबंधित मानला जातो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी लक्ष्मीची सेवा सुद्धा करायची आहे आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित व्हावी, लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे। हळदीचं लेपन कसं करायचं आहे याबद्दल तुम्हाला मी आधी पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते नक्की पाहू शकता। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट करायची आहे म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि ज्या घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढलं जातं त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी स्थिर राहते। त्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता ही प्रवेश करत नाही आणि म्हणूनच आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती हळद आणि मिक्स करून हळद आणि कुंकुम मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही फक्त हळद, गोमूत्र आणि गुलाबजल हे मिक्स करून सुद्धा स्वस्तिक काढलं तरीही चालेल। स्वस्तिक काढताना ते तुम्हाला पूर्ण काढायचं आहे। त्यामध्ये 4 डॉट्स, साइडच्या 2 लाईन्स सुद्धा आवर्जून तुम्हाला काढायचे आहे। उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला गोमातेचे पावलं जे असतात तर ती सुद्धा काढायची आहेत। स्वस्तिक हे शुभ चिन्ह सुद्धा आपल्याला काढायचं आहे। उंबरठ्याची पूजा तुम्हाला करायची आहे। मुख्य दरवाजाची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सर्व देवी देवतांची पंचोपचारे पूजा ही करून घ्यायची आहे। या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे। भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा ही केली जाते। म्हणून तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि आपल्या देवघराच्या मागच्या बाजूला स्वस्तिक सुद्धा तुम्हाला काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकाला हळदी कुंकू तुम्हाला आवर्जून लावायचं आहे। स्वस्तिकाची सुद्धा पूजा करायची आहे। देवघरातली पूजा करून झाल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला तुमच्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे। माता पार्वतीने या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा अवतार धारण केला होता आणि पृथ्वीवरती जे गोरगरीब लोक आहेत, जे पाण्याने व्याकुळ होते, ज्यांना अन्न पाणी मिळत नव्हतं, अशा लोकांना तिने धनधान्य समृद्धी प्रदान केली होती आणि म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा आपल्याला करायची असते। म्हणूनच आपल्या स्वयंपाकघराची तुम्हाला पूजा करायची आहे। स्वयंपाकघरामध्ये आपल्या असलेल्या किचन मध्ये जी गॅस आहे म्हणजे जी गॅस शेगडी आहे तर त्यावरती सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचं आहे। गॅसवरती सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून पूजा तुम्ही करू शकता। त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना अन्नपूर्णा मातेला करायची आहे। अन्नपूर्णा माते, तुझा सदैव वास माझ्या स्वयंपाक घरामध्ये राहू दे आणि तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये खाल्लेल्या धान्यामुळे किंवा अन्नामुळे कुठल्याही प्रकारची बाधा माझ्या कुटुंबामध्ये होऊ नये आणि माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही पडू नये अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती नकारात्मकता प्रवेश करत नाही। त्यामुळे आपल्या घरामध्ये घरातल्या व्यक्तींवरती कधीही वाईट संकट येत नाही आणि या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं केसर टाकायचं आहे किंवा कच्चं दूध सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि असं जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। तुळशीला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे, 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे। ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही। त्या घरातल्या व्यक्तींचं आयुष्य किंवा आरोग्य जे आहे तर ते नेहमी निरोगी राहतं। आता ही सर्व कामं करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या काही वस्तूंची पूजा करायची आहे। जसं की पहा, मीठ जे आहे तर मिठाला सुद्धा शास्त्रामध्ये वेगळं महत्त्व आहे, वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्याला अतिशय महत्त्व आहे आणि आयुर्वेदिक आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचं तितकंच महत्त्व आहे। मिठाशिवाय अन्न हे अळणी असतं आणि योग्य प्रमाणात
आहारात मीठ हे असलंच पाहिजे। त्याशिवाय धनसंपत्तीसाठी सुद्धा मिठाची पूजा ही केली जाते। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे, त्याची पूजा करायची आहे। मीठ हे सागरातून मिळतं आणि लक्ष्मी ही समुद्र मंथनातून आल्यामुळे मिठाच्या पूजनाने लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर वाटीभर मीठ ठेवून मिठाची सुद्धा पूजा करायची आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा। त्यामुळे तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी वास्तव्य करेल आणि त्यासोबतच या दिवशी आपल्या घरामध्ये घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्या देवघरामध्ये तुळशी जवळ आपल्याला सर्व ठिकाणी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तर पहा, अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे हा दिवस आपण एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा। ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये ज्या प्रकारे सर्व दिवे लावतो, दिवे लावून आपण रोषणाई करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा आपल्या दारामध्ये मातीचा दिवा लावून लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तर असा हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे। त्यासोबतच तुम्हाला एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे, कारण तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी कामं मी सांगितलेली आहेत तर ती कामं उद्या प्रत्येक घरातल्या स्त्रीने करायची आहेत। आवर्जून तुम्ही ही कामं नक्की करा, त्याचा तुम्हाला 100% फळ हे प्राप्त होईल आणि त्याचा कधीही अंत होणार नाही। ते कधीही तुमचं जे फळ आहे तर ते संपणार नाही, तुमच्या सोबत ते कायम चिरकाल टिकून राहील। चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।